जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोती भागात काल झालेल्या भीषण ढगफुटीमुळे पूर आलाय। या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये। ही दुर्घटना सध्या सुरू असलेल्या मशेल माता यात्रेच्या मार्गावर घडल्याने आणि यात्रेकरूंची मोठी गर्दी असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। प्रशासनाने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केलंय। या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी मदतीचं आश्वासन दिलंय। जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात चशोटी गावात ढगफुटी झाली आहे। माचेल माता यात्रेच्या पहिल्याच टप्प्यावर ही भीषण दुर्घटना घडली आहे। पुरात वाहून जाऊन आतापर्यंत 52 भाविकांचा मृत्यू झालाय तर 167 जणांना वाचवण्यात यश आलंय, तर अजूनही 100हून अधिक भाविक बेपत्ता आहेत। तंबू, लंगर आणि दुकानांचंही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय। स्थानिक नागरिक, लष्कर आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरू असून परिसर अजूनही धोकादायक परिस्थितीत आहे। परिस्थिती नियंत्रणात नसून अनेक ठिकाणी पाणी साचले, चिखलही झाल्याने काही लोक अडकले आहेत, त्यांचं बचाव कार्य सुरू आहे। मणिपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून 7 दहशतवाद्यांसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे। मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकाने इम्फाळ पूर्व, काकचिंग, कांगपोकी आणि तेंगनोपाल या जिल्ह्यांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या कारवाईमध्ये 7 दहशतवाद्यांसह 9 जणांना अटक केली आहे। तर या कारवाईत बंदी असलेले कांगलेईपा कम्युनिस्ट पार्टी या संघटनेच्या 4 सदस्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा, स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत। अटक केलेल्या आरोपीत 2 महिलांचा देखील समावेश आहे। गाझियाबादच्या लोणी परिसरात 2 दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झालाय। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे। दिल्ली देहरादून एक्सप्रेसवेवरील पाबी सादकपूर या गावाजवळ बाईक स्टंट करताना हा अपघात झालाय। या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय। या व्हिडिओत एक युवक बाईकवर उभा राहून स्टंट करताना दिसतोय। दरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत जोरदार टक्कर झाल्याने हा भीषण अपघात झालाय। नोएडामध्ये एका कॅब चालकाने पोलीस चेकिंग पासून वाचण्यासाठी गाडी वेगानं चालवली आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला। ग्रेटर नोएडामधील असणारा होम सोसायटीतील दाम्पत्य आणि त्यांची 4 वर्षांची मुलगी कॅबने कनॉट पॅलेसकडे निघाले होते। त्याचवेळी हा सगळा प्रकार घडला। पोलिसांना पाहता चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगात पळवली। कुटुंबाने थांबण्याची विनंती केली तरी चालकाने थेट दुर्लक्ष केलं। यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या कॅब चालकाला अटक केली आहे आणि त्याची कॅब देखील जप्त केली आहे। मात्र अशा प्रकरणामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे। भाई वो जाने नहीं देंगे तुम्हें, भाई समझा करो। भाई मैं पैसे दे दूंगा, रुक जाओ यार। मैं बात कर लूंगा, तुम रुक जाओ यार। भाई बंगळुरूमध्ये एका घरात संशयास्पद वस्तूचा स्फोट झाला। या भीषण स्फोटाने परिसरातील 10 घरं जमीनदोस्त झाली आहेत। या स्फोटात एक चिमुकला ठार झालाय तर 12 जण गंभीर जखमी आहेत। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे। मात्र हा स्फोट कशामुळे झाला आणि कोणत्या वस्तूचा स्फोट झाला याचा तपास आता सुरू करण्यात आलाय। हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील बुआना लाखू गावातील सरपंच निवडणुकीवरून सुरू झालेला वाद आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलाय। 2022 मध्ये विजयी घोषित करण्यात आलेल्या कुलदीप सिंग यांच्या विरोधात मोहित कुमार यांनी याचिका केली होती। प्रारंभी केवळ एका बूथवरील मतांची फेरमोजणी निर्देशित झाली होती, पण सुप्रीम कोर्टाने संपूर्ण मतमोजणी करण्याचे निर्देश दिले। रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली झालेल्या नव्या मतमोजणीत मोहित कुमार विजयी झाले। कोर्टाने हायकोर्टाचा आदेश रद्द करून त्यांना सरपंच म्हणून मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे आता गावात नव्या नेतृत्वाची घोषणा झाली आहे। भाजप सत्तेत राहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो। बिहार निवडणुकीत अनेक अनियमितता असल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केलाय। इंदिरा भवन इथल्या काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकवल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात खरगे यांनी हे आरोप केले। बिहारमध्ये विशेष सदन सुधारणेच्या नावाखाली विरोधकांची मतं चोरली जात आहेत, तर जिवंत लोकांना मृत घोषित केलं जात आहे। ही निवडणूक जिंकण्याची लढाई नाही, तर भारताच्या लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची लढाई आहे, असं देखील खरगे यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय समान आहेत अशी भूमिका सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मांडली आहे। कॉलेजियम प्रणालीमध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयापेक्षा मोठं नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय कोणत्याही विशिष्ट नावाची शिफारस करू शकत नाही। दोन्ही संवैधानिक न्यायालय आहेत, कोणी कोणापेक्षा मोठा नाही। आज सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनद्वारे आयोजित 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात न्यायमूर्ती गवई यांनी हे विधान केले। यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे।
अलास्कामध्ये ट्रम्प पुतीन यांच्यात ऐतिहासिक समिट होणार आहे. एल्मेंडॉर्फ रिचर्डसन लष्करी तळावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या वेळी 32,000 अमेरिकी सैनिक तैनात ठेवण्यात आले. 300 किलोमीटर परिसरात नो फ्लाय झोन लागू करण्यात आलाय. रशियन लढाऊ विमानं केवळ 8 मिनिटांच्या अंतरावर ठेवण्यात आली आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये केवळ एक अनुवादक उपस्थित आहे. बैठकीआधी पुतीन यांची बुलेट प्रूफ लिमोझिन आधीच पोहोचली आहे. अलास्कामध्ये बैठक होत असल्याने त्यावर सॅटेलाइटद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. हिमवादळासाठी हेलिकॉप्टर बॅकअप म्हणून देखील ठेवण्यात आलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन अलास्कामध्ये भेटणार आहेत. या भेटीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुतीन यांच्याशी त्यांची चांगली भेट झाली तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांना फोन करून दुसऱ्या बैठकीचे आयोजन करणार आहेत. तर युक्रेन आणि रशियाच्या सीमांवर करार होणं आवश्यक असल्याचं देखील ट्रम्प म्हणाले. तसंच जर परिस्थिती योजनेनुसार झाली नाही तर ट्रम्प संयुक्त पत्रकार परिषद घेणार नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा केलाय. या संघर्षात 6 ते 7 लढाऊ विमानं पाडली गेली होती आणि दोन्ही अण्वस्त्रांसाठी सज्ज होते असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी 6 महिन्यात 6 युद्ध थांबवल्याचा देखील दावा केलाय. तसंच भारतावर 50% परस्पर शुल्क लावण्याची घोषणा केली असून रशियाकडून तेल आयात केल्यास दंड लावण्याचाही ट्रम्प यांनी इशारा दिला. याच पार्श्वभूमीवर अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतीन यांच्यात युक्रेन युद्धावरील चर्चा होणार आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी भारताला थेट धमकी दिली आहे. ट्रम्प आणि पुतीन यांच्या बैठकीत युक्रेन युद्धाबाबतच्या चर्चेला यश आलं नाही तर भारतावर 50% आयात कर लादले जातील असं अमेरिकेने म्हटलंय. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने आणि व्यापार चर्चेत हट्टीपणा केल्याने ही कारवाई होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारतातील दुग्ध व्यवसायातील नियम आणि धार्मिक भावना अमेरिकेला अडचण वाटत असून चर्चेत तोट्याचे मुद्दे ठरत आहेत. तर आता भारतही निवडक अमेरिकन उत्पादनांवर प्रत्युत्तरादाखल 50% टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. 27 ऑगस्टपूर्वी दोन्ही देशातील चर्चा निर्णायक ठरणार आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कराचीमध्ये साजरा होणारा जल्लोष काही कुटुंबांसाठी दुःखाचा डोंगर घेऊन आला. शहरात उत्साहाच्या भरात झालेल्या हवाई गोळीबारात एका 8 वर्षीय मुलीसह 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेत 60हून अधिक नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर आता विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 13 आणि 14 ऑगस्टच्या मध्यरात्री शहराच्या विविध भागांमध्ये नागरिक स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होते. याचवेळी अनेक ठिकाणी लोकांनी हवेत गोळीबार केला, ज्यामुळे 3 जणांना जीव गमवावा लागला. लॉस एंजेलिस काउंटीच्या उत्तरेकडील भागात एका मोठ्या मडव्याने हाहाकार माजवलाय. 2 तासांपेक्षा कमी वेळात 200 एकरपेक्षा अधिक भागात ही आग पसरली अशी माहिती तिथल्या अग्निशमन विभागानं दिली आहे. या आगीला हॉक फायर असं नाव देण्यात आलंय. ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये, त्यामुळे ॲक्टन इथल्या काही रहिवाशांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले. गेल्या वर्षी याच परिसरात लागलेल्या आगीमुळे एंजेलिस नॅशनल फॉरेस्टला मोठा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे यंदा देखील अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा जारी केलाय. अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई यांची प्रतिस्पर्धकांच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. अथेन्स क्लब स्टेडियममध्ये झालेल्या रॅलीमध्ये प्रमुख उमेदवारांनी सहभाग नोंदवलाय. पोर्तुगालमध्ये लागलेला भीषण वणवा कायम आहे. हजारो अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अगुइयार दा बेरा या नगरपालिका परिसरात धूर आणि आगीच्या ज्वाळा क्षितिजापर्यंत पसरल्या होत्या. स्थानिक रहिवासी त्यामुळे आता चिंतेत आहेत. हवामान अंदाज आणि आगीचा वाढता धोका लक्षात घेता पोर्तुगालमध्ये रविवारपर्यंत राज्यव्यापी सतर्कता जाहीर करण्यात आली आहे. देशाच्या उत्तर भागात लागलेल्या या आगीमुळे अनेक ठिकाणी मोठी हानी झाली आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर जंगल संपत्तीचं देखील मोठं नुकसान झालंय. अलास्काच्या राजधानी जुनो इथे मेंडनहॉल हिमनदीवरील नैसर्गिक बर्फाचा बांध फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात आलंय. यामुळे या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र नुकत्याच बसवण्यात आलेल्या वाळूच्या पोत्यांच्या अडथळ्यांमुळे या पुराचं पाणी रोखण्यात यश आलं अशी माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अडथळ्यांमुळे यंदा गेल्या 2 वर्षांप्रमाणे मोठं नुकसान झालं नाहीये. काही रस्त्यांवर आणि घरांच्या अंगणात पाणी साचलं होतं, पण संध्याकाळपर्यंत या पाण्याचा निचरा झाल्यानं नागरिकांना त्यांच्या घरी परतण्यास परवानगी दिली गेली.
क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनने आज पहिल्यांदाच 1.8 कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय. गेल्या वर्षभरातच त्याची किंमत तब्बल 57 लाखांनी वाढली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आणि मर्यादित पुरवठा असल्यामुळे बिटकॉइनला डिजिटल सोनं असं देखील म्हटलं जातं. 2009 मध्ये जवळपास 0 किमतीपासून सुरू झालेल्या या डिजिटल सोन्याचा प्रवास थक्क करणारा आहे. ट्रम्प सरकारची क्रिप्टोला अनुकूल धोरणं, ETF मध्ये वाढती गुंतवणूक आणि जागतिक स्तरावर क्रिप्टोचा स्वीकार यामुळे बिटकॉइनचा झपाट्याने विकास झालाय. एअर कॅनडाच्या फ्लाईट अटेंडंट्सनी 72 तासांच्या संप करण्याची नोटीस दिल्याने विमानसेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. या संपामुळे दररोज 1.30 लाख प्रवासी प्रभावित होऊ शकतात, तर 25,000 कॅनेडियन प्रदेशात अडकण्याची धोका निर्माण झालाय. वेतनवाढीच्या मुद्द्यावर वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर युनियनने संपाला 99.60% पाठिंबा दिलाय. एअर कॅनडाने काही फ्लाईट्स आधीच रद्द केल्या असून प्रवाशांना पूर्ण परतावा आणि पर्यायी प्रवासाची हमी दिली आहे. दरम्यान या संपामुळे आता हजारो प्रवाशांचं नियोजन धोक्यात आलंय. शिकागोच्या साऊथ ऑस्टिन परिसरात फेसबुकवर लाईव्ह करत असताना 42 वर्षीय केविन वॉटसन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. वेस्ट मॅडिसन स्ट्रीटवरील 5000 ब्लॉकवर गाडीतून उतरताच अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या भागात आठवड्याभरातली ही दुसरी हत्या झाली आहे. याआधी 26 वर्षीय तरुणाची देखील हत्या झाली होती. त्यामुळे सलग घडलेल्या या घटनांमुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय. शिकागो पोलिसांनी हत्येच्या दोन्ही घटनांचा आता तपास सुरू केलाय. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील सोवोटो इथल्या मॉल बाहेर एका उबेर चालकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यानंतर हल्लेखोरांनी त्याचं वाहन देखील पेटवून दिलं. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. उबेर चालकाच्या हत्येनंतर हल्लेखोरांनी जवळच्या आणखी काही वाहनांना देखील आग लावली. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. स्थानिक समुदायाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. जोवर वाद मिटत नाही तोवर मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिलंय. इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या युद्धानंतर इराणने देशात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत 21,000 नागरिकांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अणुशास्त्रज्ञ रुझबे वादी यांच्यासह 7 जणांना फाशी देखील देण्यात आली आहे. इस्रायली हल्ल्यात 20 लष्करी अधिकारी, 14 अणुशास्त्रज्ञ आणि 974 नागरिकांचा मृत्यू झाला होता. अफगाण निर्वासितांविरोधात रोष वाढल्याने 2 महिन्यात 13 लाखांहून अधिक लोकांना हद्दपार देखील करण्यात आलं. यावर संयुक्त राष्ट्रांनी आता चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने 22 मदत योजना रद्द केल्याने अफगाणिस्तानमधील संकट आता गडद झालंय. नाशिक, इंदूर आणि रांचीसह अनेक शहरातील भारतीय नागरिकांनी आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डद्वारे दुबईत बिनधास्त मालमत्ता खरेदी केली आहे. दरम्यान आता ED आणि RBIच्या रडारवर हे व्यवहार आले असून फेमा आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या चौकटीत ही खरेदी बसते का यावर चौकशी सुरू आहे. LRS अंतर्गत रिपोर्टिंग न करता थेट पेमेंट केल्याने गृहकर्ज टाळलं जात आहे. 20% TCS टाळण्यासाठी देखील कार्डचा गैरवापर झाल्याचा संशय ED आणि RBIला आहे. रिअल इस्टेट व्यवहारातील पारदर्शकतेचा अभाव लक्षात घेता अशा व्यवहारांवर आता अधिक कडक नजर ठेवली जाणार आहे.